नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की त्या बिचाऱ्या केतनचा काय दोष. काही दिवसापूर्वीच लोहगड पुणे येथे म्हणजे मर्डर केस म्हणजे घटना घडलेली आहे. त्यामध्ये दोन म्हणजे ज्यांचं एकमेकांचं प्रेम होतं त्यांनी होणाऱ्या नवऱ्याबरोबर त्या मुलगीने नवऱ्याला ढकलून दिलं असं तपासामध्ये निष्पन्न होत आहे आणि तपास सुद्धा चालू आहे. पुढे गुन्हा नोंद वगैरे सगळ्या गोष्टी होतीलच सगळ्या गोष्टी. परंतु अशा घटना घडण्यामागे काय कारण आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा बघायचं आहे. आणि यामध्ये त्या बिचारा जो उंचावरून पडला, जवळजवळ 400 फुटाच्या उंचावरून ज्याला ढकलण्यात आलं, त्या बिचाराचा काय दोष आणि अशा लोकांच्या कुंडलीमध्ये काय योग असतात, काय सांभाळून लग्न केलं पाहिजे जर असे योग असतील, हे आपण बघायचं आहे. वळूया आपल्या विषयाकडे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, म्हणजे तुमचा प्रेम विवाह होणार आहे किंवा नाही, अरेंज मॅरेज करायचं आहे होणार आहे किंवा नाही, कोणत्या पद्धतीनं लग्न होणार आहे, व्यवस्थित पार पडणार आहे की नाही, अशा बद्दल जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 98 22 11 94 92 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे जन्मवय, जन्मतारीख, जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत. त्यानंतर आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला नक्कीच त्यावरती मार्गदर्शन करू. तर वळूया आपल्या विषयाकडे. केतनचा काय दोष आणि प्रेम प्रकरणात हकनात बळी गेलेला आहे. त्या मुलाचा, नवऱ्या मुलाचा बळी गेलेला आहे. दोन म्हणजे एक मुलगा एक मुलगी प्रेम करत असते, नैसर्गिक आहे, होत असतं. परंतु असं जर होत असताना तरी सुद्धा एक तिसरा व्यक्ती लग्नासाठी म्हणून जर होत असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये येत असेल, तर किमान मुलीनं ही गोष्ट त्याच्या कानावर घालणे हे योग्य नाही आहे का? कानावर घातलं पाहिजे आणि लग्न त्या ठिकाणीच थांबवलं पाहिजे. परंतु असं न करता इतके श्रीमंत कुटुंब दोन्हीकडचं, आणि तरी सुद्धा त्या मुलगीला असं हे पाऊल उचलावं लागलं. दोष मुलाचा आणि मुलगीचा आहे, म्हणजे प्रेम प्रकरण करणाऱ्यांचा. परंतु या ठिकाणी ज्याचं लग्न ठरलं होतं त्या मुलानं काय त्यानं काय प्रॉब्लेम होता, त्याचा हकनाक जीव ह्यामध्ये गेलेला आहे. तर अशा कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम असतो हे आपण बघायचं आहे. या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे आणि कन्या रास म्हणजे 6 अंक या ठिकाणी मी लिहिलेला आहे. आणि जर तुमच्या कोणाच्याही कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये शुक्र, मंगळ, राहू आणि नेपच्यून इत्यादी ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील, किंवा शुक्राबरोबर केतूची युती, शुक्राबरोबर राहूची युती, कन्या राशीमध्ये मंगळ, कन्या राशीमध्येच मंगळ, राहू, केतू अशी जर युती असेल तर मात्र तुम्हाला विवाह करताना अत्यंत सांभाळून करायचा आहे. कारण यामध्ये घरच्यांचाही काही दोष नसतो आणि मॅरेज केलेल्या मुलाचाही काही दोष नसतो. परंतु त्याला ह्या गोष्टी सामोऱ्या जाव्या लागतात. म्हणजे एक प्रेम प्रकरणामध्ये फसगत आणि ती जीवावरती सुद्धा बेतू शकते. तुमच्या जर कुंडलीमध्ये असे योग नाही आहेत ना, हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारूच शकता. नंबर या ठिकाणी आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.